आज इथला विरोधी पक्षच नाही आहे. याचं कारण की जे आपण मतदान केलेलं आहे त्याला जबाबदार आहे. 180 आमदार एका जातीचे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 180 आमदार एका जातीचे. कुठं राहिला विरोधी पक्ष? कुठं राहिला विरोधी पक्ष? लोकशाहीचं, आणि याचा धोकाही बाबासाहेबांनी सांगितला होता की लोकशाहीचं, जातीय लोकशाही करण्यामध्ये काही जण प्रयत्नात राहतील आणि ते जर यशस्वी झालं तर इतर समूहाला कुठंच जागा राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. 2029ची विधानसभा लोकसभा हे व्हायचं असेल तर इथे बीजेपीला आणि RSSला तुम्ही संपत झोपवलं पाहिजे हे लक्षात घ्या. ते जिंकले ते निवडणुका विसरून जा. ते एक पक्षाचं राज्य आणतील आणि मोकळं होतील. आणि एक पक्षाचं राज्य आणलं तर या देशाचं संविधान कधी बदलू शकतं? कधीही बदलू शकतात. आणि म्हणून माझा आपल्याला असा एक सवाल आहे, 2029च्या विधानसभा आणि लोकसभा झाल्या पाहिजेत की न झाल्या पाहिजेत? आणि ते जर करून घ्यायचं असेल तर या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार आपण निवडून आणले पाहिजे हे लक्षात घ्या.